हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इथं बघू शकताय किती स्पॉन्जी असा केक आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी बेकरीमध्ये मिळतो ना तसा हा केक बनवून तयार होतो आणि त्याचबरोबर तेवढाच कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तर त्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप साखर, त्यानंतर पाऊण कप दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी, टुटी फ्रुटी घेतलेली आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेलची आणि खायचा कलर. त्याचबरोबर थोडंसं मीठसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट अगोदर बारीक करून घ्यायचे आहेत. 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमच्याला पण थोडंसं कमी इतपतच सोडा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि वेलची घालायची. इथं आपण इसेन्स वगैरे वापरत नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो. तर सगळं साहित्य आपण बारीक करून घेणार होतो, पण त्या अगोदर आपण हा केक बनवतोय पातेल्यामध्ये. तर ते आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे. पातेल्याचं म्हणजे जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलं, स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचं आहे तर त्याला थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. इथं मी तूप लावून घेतलं आहे, वरून थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे केक आपला पटकन सहजरित्या निघतो. तर इथं भांडं ग्रीस करून झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथं बघू शकताय अगदी छान पावडर फॉर्ममध्ये हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट बारीक करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दूध आणि पाऊण कप इतपत दही, त्याचबरोबर तूप घालायचं आहे आणि परत आणखी एकदा हे साहित्य सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता किती छान पिठाला कलर आलेला आहे. कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान आलेली आहे या बॅटरला. वरून थोडेसे हे गार्निशिंगसाठी म्हणून टुटी फ्रुटी मी घालते. लहान मुलांना हे दिसलं की थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं. थोडंसं हलवून घेतलं आणि नंतर वरून थोडी आणखी हे टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. इकडं आपलं पातेलंसुद्धा प्रीहीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आणि साधारणतः 40 ते 45 मिनिट इतपत अगदी मंद आचेवरती हे बेक करून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकताय आपला केक रेडी झालेला आहे. टूथपिक घालून बघितलं तर छान टूथपिक क्लिअर निघालेली आहे, म्हणजेच केक आपला छान बेक झालेला आहे. तर खूप छान असा केक बनवून तयार होतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. इंस्टाग्रामला आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नकात. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चलो बाय. आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नकात.